रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मराठा समाजाला आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मोर्चे काढले, रस्त्यावर उतरून आंदोलनही केली। मराठा आरक्षण न मिळाल्याने काही लोकांनी तर आत्महत्याही केली, अनेक त्रास सहन केले। अखेर सरकारला कुठेतरी जाग आली आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी केवळ स्टंटबाजी करण्यासाठी पुढे आले असल्याचा आरोप आरपी आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी करत सरकारने मराठा आरक्षण दिले आहे, त्यामुळे आता आंदोलन का, असा सवाल बाळासाहेब मिरजे यांनी करत जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनाला आरपीआय मराठा आघाडीचा तीव्र विरोध असल्याची भूमिका वाशी येथील पत्रकार परिषदेत मांडली। अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव रस्त्यावरती उतरत होते, आंदोलन केली, किंबहुना काही लोकांना अटक झाली। त्यात काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, तरुणांनी मराठा आरक्षण भेटावं म्हणून आत्महत्या केली। खूप त्रास सहन केला आणि ह्या हाल अपयश सहन करून आज मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला जे विधायक मंडळ विशेष अधिवेशन घेऊन आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल मी सरकारचं सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो। नाही, सरकारने आता आरक्षण दिलेलं आहे। जरांगे पाटलांची जर भूमिका बघितली, त्यांचंही खूप मोठं योगदान आहे या आरक्षणासाठी, परंतु त्यांच्या भूमिका गेल्या मी आता 2-3 वर्षापासून पाहतोय की सातत्याने बदलत राहतात। कधी जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, तर कधी ते म्हणतात सगळे सोयऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे, तर कधी म्हणतात सेपरेट मराठ्यांना आरक्षण पाहिजे। प्रत्येक वेळेस त्यांची वेगवेगळी भूमिका असते आणि त्याच्यामुळे सरकार आणि ते दोन्ही पण संभ्रमात असतात। म्हणजे मागच्या काळात तर असं होतं की जरांगे पाटलांना सरकार फसवत होतं आणि जरांगे पाटील हे मराठ्यांना फसवतात, असं काहीतरी मागची दिशा दिसत होती। नाही, आता तर ही भूमिका जी जरांगे पाटलांनी घेतलेली आहे की येणाऱ्या 24 तारखेला जे आंदोलन करणार आहे, रास्ता रोको आणि गावबंदी, ह्याबद्दल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने आणि आमचं मराठा प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीने तीव्र त्यांचा विरोध करत आहे आणि मराठा बांधवांना मी विनंती करत आहे की कुणीही या आंदोलनामध्ये सामील होऊ नका। कारण आता 3 मार्चपर्यंत 12वीच्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या आणि कशाला आता ते आंदोलन पाहिजे। कारण जे आरक्षण देणार होते शिंदे साहेबांनी सांगितलं, एवढं तन मन धनापासून त्यांनी एवढ्या भाजपच्या सरकारमध्ये राहून त्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे, खूप मोठी गोष्ट आहे। आणि जर तुम्हाला जर आरक्षण दिलं तर आता तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे, असं माझं ठाम मत आहे। नाही, आमची भूमिका ठाम असेल की जे जरांगे पाटील अनेक नेत्यांच्या विरोधात बोलतात। आता नारायण राणे साहेब आहेत, हे पहिले समितीचे अध्यक्ष होते आरक्षणाच्या, विनोद तावडे साहेब होते, त्याच्यानंतर आता चंद्रकांत दादा पाटील आहेत, यांनी विखे पाटलांनी पण त्याच्यावरती काम केलेलं आहे। आणि अशा दिग्गज भुजबळ साहेबसुद्धा आता ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत। हे दिग्गज नेत्यांच्या विरोधात जर जरांगे पाटील बोलत असतील तर मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या मागं उभं राहू नये, असं माझं ठाम मत आहे। जरांगे पाटलाला कोणतरी चालवतंय, जसं आता मी परवा एक नाव ऐकलेलं आहे, त्यांचं नाव संगीताताई काहीतरी आहे, वानखेडे आणि बावस्कर महाराज यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका एकदम रास्त आहे की जरांगे पाटील हे मनमानी कारभार करतात, कुठल्याही मराठा समाजाला विचारात घेत नाही आणि त्यांना चालवणारा धनी जो आहे, म्हणजे माझा पण अंदाज असा आहे की माननीय शरद पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत, परंतु ते नेहमी सत्तेच्या विरोधात काम करतात आणि सरकार पाडण्यासाठी त्यांनी जरांगे पाटलांना चालवलं आहे। कारण सगळे सोयरे आणि गावबंदी हा जो शब्द आहे, जरांगे पाटील कधी कधी अनफड भूमिका घेतात, म्हणजे ते म्हणतात मला समजत नाही, येत नाही। मग सगळे सोयरे आणि गावबंदी असे जे शब्द आहेत, हे शब्द आदरणीय शरद पवार साहेबांचे आहेत आणि हे सगळं पडद्याच्या आडमध्ये शरद पवार साहेब जरांगे पाटलांना चालवतात आणि आंदोलन चिघळण्यासाठी, आंदोलन मोठं करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ही पवार साहेबांची रणनीती आहे।
परंतु शिंदे साहेबांनी ही रणनीती पूर्ण हाणून पाडून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मी मराठा बांधवांना हात जोडून विनंती करत आहे की जरांगे पाटलांच्या दिशेला कुठल्याही दिशाभूल होऊ नका, त्यांचं काही ऐकू नका. आणि आता मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे. आपल्याकडं सारथी नावाची संस्था आहे. सारथीमधून मराठा समाजाला खूप सारं फॅसिलिटी भेटतात. त्याच्यानंतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याच्यामधून मराठा समाजाला खूप काय भेटतं आहे. आणि आता तर आरक्षण दिलेलं आहे. मग आता उपोषण कशाला पाहिजे? आता जरांगे पाटलांचा जो सगळा सोयऱ्याचा जो विषय आहे तो नंतर पत्रव्यवहाराने करता येतो. त्यासाठी तुम्हाला ते प्रत्येकाला म्हणणार हा बेवकूफ आहे, तो बेवकूफ आहे, सरकार विकलेलं आहे, सरकारने चोऱ्या केलेल्या आहे. म्हणजे जरांगे पाटील एकच सत्यवादी आहेत आणि बाकी सगळे खोटे आहेत, याचा अर्थ असा होतो. पण ही सगळं चुकीचं आहे. जरांगे पाटील फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस आहे. त्याला प्रसिद्धी पाहिजे. ते कुठल्याही मराठ्याला एक विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात. त्याच्यामुळं इथून पुढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मराठा आघाडीची लोक आणि मराठा प्रतिष्ठान जरांगेंच्या सोबत नाही आहे. आणि आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. आणि जरांगेंनी जे आंदोलन काढणार आहे ते आंदोलन आम्ही हाणून पाडणार आहे.